भाजपाचं किती मायक्रो प्लॅनिंग झालेलं आहे, भाजपा किती वरच्या लेवलचा विचार करणारी आहे, भाजपाने कसं हे यश खेचून आणलेलं आहे, भाजपा किती लोकाभिमुख मुद्द्यांवर काम करत आहे, ब्ला 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 अशा वेगवेगळ्या पद्धतीने सुरू झालं। त्यातच विजयाचा उन्माद येऊन मोदींनी भाषण केलं नसतं तरच नवल। मोदी भाषणाला उभे राहिले आणि त्यांनी आम आदमी पार्टीला आपदा वगैरे संबोधायला सुरुवात केली। खरं तर पंतप्रधान पदाच्या व्यक्तीला इतकी उन्मादी भाषा शोभत नाही, परंतु त्यांच्याकडून काही दुसऱ्या अपेक्षाही नाहीयेत। आता या सगळ्यांमध्ये अजून एक व्यक्ती होती, ज्या व्यक्तीच्या प्रतिक्रियेने अनेकांच्या भुवया उंचावल्या, किंबहुना ज्या व्यक्तीच्या प्रतिक्रिया लोक 10-12 वर्षांपासून अपेक्षित होत्या की 12 वर्षापासून हा माणूस बोलत का नाहीये, प्रतिक्रिया का देत नाहीये, इतका शांत का बसलेला आहे, आणि अचानक काल त्यांना प्रतिक्रिया द्यावीशी वाटली। आपच्या पराभवावर ते प्रचंड आनंदी झाले, इतके आनंदी की भीती वाटली की अरे बापरे, आता यांना हर्षवायू होतो की काय, काय पद्धतीने ते इतके म्हणजे आनंदात असे बोलायला लागले की कशा पद्धतीने आप चुकलेली आहे, कशा पद्धतीने आपचं पतन झालेलं आहे वगैरे वगैरे ते सांगायला लागले। हे 12 वर्षापासून गप्प असणारे गृहस्थ कोण हे आतापर्यंत तुमच्या लक्षातच आलेलं असेल, अर्थातच अण्णा हजारे। अण्णा हजारे 15 जून 1937 अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये अण्णांचा जन्म झाला। अण्णांचं मूळ नाव किसन बाबूराव हजारे। वडील बाबूराव, आई लक्ष्मीबाई। आत्ता राहतात हल्ली मुक्काम साधारणतः राळेगण सिद्धीला। वय वर्ष 87। शिक्षण 7वी पास। मिलिटरीमध्ये होते। मिलिटरीमध्ये काय करायचे तर तिकडे ते ट्रकचा ड्रायव्हर वगैरे काम करायचे, आणि तिकडून ट्रकची ड्रायव्हर म्हणून काम करून इकडे आल्यानंतर इकडे त्यांना असं वाटलं की आपण इथला रुलिंग स्टेटचा ड्रायव्हिंग फोर्स आपल्या हातात येतो की काय, किंबहुना आपण आता इकडे सगळा देशाचाच ड्रायव्हिंग फोर्स आपल्या हातात आहे की काय, आणि मग त्यांनी वेगवेगळ्या आंदोलनांचा धडाका चालू केला। वयस्क व्यक्ती, ज्येष्ठ व्यक्ती म्हणून लोक मान देत गेले, आणि जितका मान मिळत गेला तितकी ते अगदी बिनधास्तपणे एक एक विकेट घेत गेले। अण्णांच्या बद्दल तशा अनेक वदंता आहेत, पण अण्णांची काम करण्याची पद्धती जर समजून घेतली तर अण्णा भाजपला फॉर आहेत का असं पुन्हा पुन्हा विचार करायला जागा मिळते। म्हणजे ज्या अण्णांनी सुरुवातीला आंदोलन केली होती आणि मला भ्रष्टाचाराची फार चीड आहे असं म्हणत भाजप आणि शिवसेना युतीचं सरकार असतानाच नेमक्या 3 लोकांचे राजीनामे मागितले, त्यात एक शशिकांत सुतार, दुसरे महादेव शिवनकर आणि तिसरे बबनराव घोलप। हे फार उल्लेखनीय आहे की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन्ही युतीमध्ये ज्या 3 लोकांची मी नावं घेतली, सुतार, शिवनकर आणि बबनराव घोलप, हे तिघच्या तिघ शिवसेनेचे आहेत। बघा भाजपाच्या सोबत असणाऱ्या शिवसेनेचं खच्चीकरण कसं चाललेलं, आणि या तीनही लोकांचा राजीनामा अण्णांनी मागितला, त्या 2 लोकांनी राजीनामाही दिला। मग काय, अण्णांचा कॉन्फिडन्स वाढला। मग अण्णांनी अजून पुढची मजल मारली। मग पुढच्या टप्प्यामध्ये त्यांनी सुरेश जैन, त्यानंतर नवाब मलिक, पद्मसिंह पाटील अशाही लोकांना लक्ष केलं। हे पुन्हा उल्लेखनीय आहे। नवाब मलिक असतील, पद्मसिंह पाटील असतील किंवा सुरेश जैन असतील, ही सगळीच्या सगळी माणसं, याच्यातला एकही जण भाजपाचा नाहीये। विशेष ज्या नवाब मलिकांच्या विरोधात त्यांनी तेव्हा रान पेटवलेलं होतं, तेच नवाब मलिक आत्ता वाया अजितदादा भाजपच्या सोबतच्या सत्तेमध्ये सामील झालेले आहेत, तेव्हा मात्र अण्णा हजारेंना काही आठवत नाहीये, किंबहुना त्याच्यावर आपण व्यक्त झालं पाहिजे असं अजिबातच वाटत नाहीये। म्हणजे अण्णांची पारदर्शकता, अण्णांची विश्वासार्हता काय आहे बघा, की मागच्या काळामध्ये एवढे सगळे घोटाळे झाले, राफेल सारखा एवढा मोठा घोटाळा झाला, अण्णा त्याच्यावरती चकार शब्दाने बोलत नाहीयेत। अण्णा महाराष्ट्रात राहतात, महाराष्ट्रात राहताना इथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा एवढा मोठा घोळ झाला, अण्णा त्यावर चकार शब्दाने बोलले नाही। महाराष्ट्रातल्या लेकी बाळींची अब्रू लुटली जात होती, कित्येक निष्पाप कळ्या उमलण्याआधी फुलण्याआधीच कुस्करल्या जात होत्या, दिवसाढवळ्या खून, कायदा सुव्यवस्था सगळी अगदी म्हणजे जणू काही धाब्यावर बसवून टाकली लोकांनी। काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण चालू आहे, सगळीकडे ड्रग्ज आणि ड्रग्ज माफियांचा सुळसुळाट, पण अण्णा चकार शब्द बोलत नाही।
अन्न याच्यातल्या कुठल्याच गोष्टींवरती व्यक्त होत